होणार नाही. तर त्या पद्धतीने सगळ्यांनी ते आपल्या डोक्यामध्ये विचार ठेवायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट सर, आता हे आखाडा तुम्ही जो तयार करून दिला आहे, तुम्ही तुमचं खूप प्रयत्न केलं तुमच्या सहकार्याने. मी तर बोलतो खूप चांगली गोष्ट आहे. इथून असे पैलवान घडले तर उद्या आपल्या स्वतःचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं पण उज्ज्वल करू शकतात. तरी मी तर आजच्या निवेदन गुरुंना अशी विनंती करून मारुती रायांना की आपल्या आखाड्यातून असे काही पैलवान घडावे जेणेकरून आपल्या खोपोलीचं, जिल्ह्याचं नाव होईल, असे मी एक प्रार्थना करेन देवाजवळ. आणि त्यांना प्रशिक्षण देणारे आपले जे प्रशिक्षक वर्ग आहे, सुनील दादा असतील, ऋषिकेश दादा वगैरे, पवार दादा वगैरे, मी तर बोलतो खूप चांगले प्रशिक्षक यांना लावले ते, खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देतात. कारण सर, ही मुलं जेव्हा आमची मुलं पण वडवळ आखाड्यामध्ये फिरतात, त्यांना पण तिथं मार्गदर्शन करणारे आमचे संदेश दादा आहेत महाराजचे. खूप एकामेकाच्या विचारानेही लोक यांना मार्गदर्शन करतात. समजा तिकडे काय कमी पडलं तर यांचं मार्गदर्शन मिळतं, इकडे काय कमी पडलं तर संदेश इकडे येतो. आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन हे लोक एकामेकाला समजून घेऊन एकामेकाच्या विचारण करतात. तर त्यांच्या मेहनतीला फळ आयुष्यामध्ये येईलच, हे आपण सगळं त्याला साक्षी बनवू आज, की कधी ना कधी ती गोष्ट यशस्वी जीवनामध्ये व्हावी आणि एखादा चांगला इंटरनॅशनलपर्यंत आपला खेळाडू पोहोचेल, अशी आपण भाऊसाहेब कुंभार यांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्त देवाजवळ प्रार्थना करू. आणि ती आनंदाची बातमी आपल्याला आज न उद्या आपल्याला कधीतरी वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षांनी कानावर ही एक आपण अपेक्षा ठेवू. आणि इथे बोलण्यासाठी 2 शब्द संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.